थुकतो आम्ही तुझ्यावर, कारण आमदार आहेस, बुद्धीचा कुठे त्याचा काय कस लागत नाही। च्या राज्यात जाऊन भरा ना टॅक्स। आमच्या राज्यात कुणी सांगितलं आम्हाला टॅक्स भरा म्हणून? तुम्ही तुमच्या राज्यात जाऊन टॅक्स भरा, तिकडे जाऊन उद्योग धंदे करा। कोणी जे आहेत त्यांचं म्हणजे मी खरं म्हणजे मी लक्कडबग्गा बोललो, त्या लक्कडबग्गाची मी माफी मागतो, कारण ते त्याही लायकीचे नाहीये ती लोक। त्यांचं ताड्या घालणं हा उद्योगच आहे आणि इकडे येऊन त्यांनी बघावं की आमचा कोणत्याही भाषेला विरोध नाही, पण भाषेच्या सक्तीला विरोध आहे। आम्ही सगळ्यांना सांगितलेलं आहे की अशा फडतूस कॅरेक्टर्सकडे लक्ष देऊ नका, कारण भाजपचं हे प्लेबुकच आहे, तोडाफोडा आणि राज्य करा। जिथे भांडणं नाहीये, जिथे वाद नाहीयेत, तिथे वाद निर्माण करायचे, खोटं काहीतरी पसरवायचं। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे निशिकांत दुबे हा भाजपचा चेहरा आहे, पण उत्तर भारतचा नाही। हे जे असे विवादास्पद विधानं करून महाराष्ट्रामध्ये आग लावण्याचा जो प्रयत्न होतोय त्याच्याकडे अतिशय सावध पद्धतीने बघितलं पाहिजे। राजकीय फायदे कसे मिळतील याच्यासाठी टाकलेला हा डाव होता। हिंदीच्या माध्यमातून मराठी आणि हिंदी हा वाद पेटवायचा होता। निशिकांत दुबेंचं कामच आहे, एक विकृत मनाचा माणूस आहे तो, ज्याला काम दिलेलं आहे की सातत्याने कॉन्ट्रोवर्शियल बोलायचं, त्या ठिकाणी समाजामध्ये छेद, भाषेमध्ये छेद निर्माण करायचा। जर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्याबद्दल काय बोलू इच्छितात? काय काय म्हणतात त्याला, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असून त्यांना मराठीचा स्वाभिमान। कोणी भारतीय जनता पक्षाचा नेता आंदोलनकर्त्यांना मराठी भाषेसंदर्भात पेलगावच्या अतिरेक्यांशी तुलना करतो। राज्याचे मुख्यमंत्री मराठी भाषेच्या आंदोलनाला रडगाणं म्हणताय, एक लक्षात घ्या, रडगाणं। पण हे रडगाणं जेव्हा वाढत जातं तेव्हा त्यातून क्रांतीची ठिणगी पडते। 1857चं बंड हे त्यातूनच झालं आणि 1978 साली जो सत्तापालट झाला आणीबाणीनंतर तो सुद्धा अशाच प्रकारच्या रडगाण्यातून झाला, रुदालीतून झाला। याचा अभ्यास फडणवीसांनी करणं फार गरजेचं आहे। त्यांचा इतिहास आणि राजकीय ज्ञान अलीकडच्या काळामध्ये कच्चं होत चाललेलं आहे, त्यांना शिकवणे हवी असेल तर आम्ही द्यायला तयार आहोत। च्या राज्यात जाऊन भरा ना टॅक्स। आमच्या राज्यात कुणी सांगितलं आम्हाला टॅक्स भरा म्हणून? तुम्ही तुमच्या राज्यात जाऊन टॅक्स भरा, तिकडे जाऊन उद्योग धंदे करा। आमच्या राज्यामध्ये काही होऊन तुम्ही आमच्या मराठी माणसाचे उद्योग धंदे तुम्ही घेता। चीड येण्यासारखं वक्तव्य एका महिला भगिनीचं पाहिलं की त्या महिला भगिनीच्या पद्धतीने तिथं मीटिंग होती, त्या मीटिंगमध्ये ज्या पद्धतीने त्या बोलत होत्या की 4-5 दिन तक दुकानें बंद रखो, अगर दुकानें हम बंद रखेंगे तो ये लोग भूखे मर जाएंगे। अरे काय भाषा करताय तुम्ही? तुम्ही दुकानं बंद करा, 4-5 दिवस नाही। माझा या राज्यातल्या सगळ्या परप्रांतीय लोकांना विनंती आहे की खरंच त्या भगिनीचं ऐका आणि 4-5 दिवस नाही, 1 महिनाभर दुकानं बंद ठेवा। कोण उपाशी मरतंय ते बघू आपण। आम्ही त्याचं काय करायचंय ते करूच। आम्ही तर क्लिअर सांगितलंय की पहिला वार आम्ही करणार नाही, पण कोणी हात उचलला तर मुळासकट उखडून टाकायची ताकद आमच्यात आहे। पण प्रश्न हा उरतो की मराठी माणसाला आम्ही बाहेर पडला तर तुडवून दाखवू असं जेव्हा निशिकांत दुबे म्हणतो, त्यावेळेला देवेंद्र फडणवीसजी तुम्ही मराठीच आहात, ही धमकी तुमच्यासाठी सुद्धा आहे। थुकतो आम्ही तुझ्यावर, कारण आमदार आहेस, बुद्धीचा कुठे त्याचा काय कस लागत नाही। आणि ज्या पद्धतीने आज त्यांनी आपल्या महाराष्ट्राला, आपल्या महाराष्ट्रातल्या मुंबईला, मुंबईच्यातल्या मराठी माणसाला डिवचलंय। काल आशिष शेलारांनी शड्डू ठोकून सांगितलंय की इथे परप्रांतीयांवर अत्याचार चालणार नाही। नक्कीच बरोबर आहे, पण मग चालणार नाही। आता त्या दुबेनी आपल्या गळ्याला नख लावलंय, आता तुमच्या बेडक्या कशा फुकतात त्या। जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता। तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा www.jagrutmaharashtranews.com। तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा। तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।